हा मानगरचा क्रडांगण मित्रांनो पाहतात एक सुंदर हा मैदान आणि ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतात. मॅच लावतोय सुरुवात. जर घड्याळामध्ये विचार केला 6:40 आणि 5 षटकांची मॅच, पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत. शक्ती बाबुलकर षटकातील पहिला बॉल फेकेल. रुद्र भगतसाठी लाव डापील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी सिंगल रन्सने मात्र ते खातं ओपन झालंय. विचार केला तर भगतवाडी संघाचा या संघाच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली आणि एका साईडला विचार केला तर आर्या स्पोर्ट ओले आज कालच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि श्रीदत्त भातान संघाने मेगा पाड्याचा प्रवास घडला आणि आज या स्पर्धेचा मेगा पाड्याला अंतिमचा दिवस आपण पाहतात. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज सागर मात्रे. एका साईडला विचार केला तर शक्ती षटकातील फ्रंट लाईट देखील चालू झाल्यात आणि दुसरा बॉल चांगल्या प्रकारे पटका इथे सजवलाय. आवाज झाला होता इथे मात्र कुठेतरी कॉल चुकीचा झाला आणि इथे चांगल्या प्रकारचा चेंडू आला. डॉट चेंडू आला. सगळ्याची धाबसंख्या एके आकड्यावरती आपण पाहता. सुरुवात संत गतीने करावी लागेल. आपण जर विचार केला मॅने पॉवर प्लेचा षटक असेल तर शक्तीला आपण पाहता त्याच्याकडे क्षमता आहे गोलंदाजी करण्याची. वेरिएशन चांगल्या प्रकारची गोलंदाजी षटकातील तिसरा बॉल चांगला पटका पाहू शकाल. मात्र पॉइंटच्या रिजन मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे चेंडू पाहिला तर सीमा रेषा पलीकडे जातोय. तो 4 धाब्यासाठी हा दर्जेदार चौकार. सागर मात्रेच्या बाट मधून पॉइंटच्या रिजन मध्ये चौकार आला आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे 5 आकड्यावरती. स्टार टेनिस क्रिकेट live.com याच्या माध्यमातून आपण पाहतात ही लाईव्ह कव्हरेज स्पर्धा केली जातोय. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो पाहतात. आमचे वासुदेव दादा भोईर याच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र भरवण्यात आली. आपल्यासाठी आपल्या भेटीस आली आणि मैदानच्या सभोवती आपण फ्रंट लाईट पाहतात ते देखील इथे सुरू होतात. पुढे एकदा मात्र गोलंदाज शक्ती षटकातील पुढला बॉल चांगला पटका पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू अडवीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धाववर समाधान मानलाय. माहिती आहे कारण 5 षटकाची मॅच आहे. चांगल्या प्रकारचं आपल्याला पहिल्या सत्रामध्ये एक स्कोर बनवायचा आहे. सगळ्याची धावसंख्या आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. शक्ती बाबुलकर हा गोलंदाज आपण पाहता. स्ट्राईक वरती फलंदाज रुद्र भगत. षटकातील हा 5वा बॉल 5वा चेंडू पैकी शक्ती बाबुलकर. चांगला पटका पाहू शकाल. मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. मुवमेंट चुकली होती क्षेत्ररक्षकाची. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. पहिल्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर भगतवाडी संघ फलंदाजी करतोय आणि त्यांच्या गेसमध्ये आर्या स्पोर्ट ओवले हा संघ आपण पाहता क्षेत्ररक्षक करताना. सततने पहिला ओव्हर मधला अंतिमचा बॉल. शक्ती बाबुलकरकडे जर विचार केला ना तर त्याने चांगल्या प्रकारचे चेंडू 5ही चेंडू अडतलेत. सुंदर गोलंदाजी करतोय. धावसंख्येवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय तो पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल अंतिमची डिलिव्हरी रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल. चेंडू पाहू शकाल. मात्र थर्ड बॅट रिझन मध्ये आलाय. हा बॅट मात्र षटकार.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिमाया शक्ती अग्री कोल्यांची दैवता आई एकविरा. आज आपण पाहतात कार्ला डोंगरावरती देखील आज यात्रा आणि भरघोस अग्री कोली बांधव मात्र आपल्या आईच्या भेटीला मात्र आज पाहतात मित्रांनो. आणि एक षटकाचा खेळ पूर्ण झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिलं 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज श्रेयश मुंगाजी आलाय. समोर फलंदाज रुद्र भगत. पहिला बॉल पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल. वन बाउन्स ब्रँडेड चौकार. धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहता रुद्र भगतचा विचार केला त्याने. पहिल्याच बॉलवरती ठोकम ठोक पहिला चौकार. समोर गोलंदाज श्रेयश मुंगाजी. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल. पुन्हा एकदा मात्र चांगला चॉपराक दिलाय. लॉंग ऑफ मध्ये चांगला फटका. चेंडू आडवी पर्यंत पिके पर्यंत एकच धाव. एका धावेने संघ पुढे जाईल तो भगतवाडी. संघाची धावसंख्या इकडे पुढे. सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये खेळ करतोय. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचा खेळ आपण पाहतात. एका साईडला रुद्र भगत आणि त्याच्या साथीला फलंदाज सागर म्हात्रे. सागरच्या बाटमधून एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला, तो देखील सेट झालाय. आपण जर विचार केला तर आर्या स्पोर्ट ओले संघाला विकेट हवाय. हेच प्रयत्न त्यांच्या क्षेत्रक्षेत्रामध्ये वारंवार बदल होतोय. कारण कुठेतरी एक डावखुरा आणि राईटने फलंदाज आहे, उजव्या हाताचा आहे, त्यामुळे विचार केला जातोय. श्रेयश मुंगाजी. षटकातील तिसरा बॉल. समोर मात्र सागर रिवर्स अटॅक करायचा मोमेंटन चुकले आणि ते मात्र दांड्या उद्ध्वस्त झाल्या. पहिला झटका मिळेल तो भगतवाडी संघाला. परतावा लागेल फलंदाज सागर मात्रेला. तो खेळाडू कक्षामध्ये. इराईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतात अमित केनी मैदानच्या आतमध्ये आलाय. भगतवाडी संघाचा हा फलंदाज. एका साईडला विचार केला तर मैदानच्या आतमध्ये रुद्र भगत नॉस्ट्राईकला फलंदाज आहे. परंतु श्रेयश मुंगाजीने जे पण विचार केला पहिल्या बॉलवरती त्याच्या चौकार आला होता. दुसऱ्या बॉलवरती सिंगर. तिसऱ्या बॉलवरती एक विकेट त्याने प्राप्त केला. षटकातील हा चौथा बॉल. चौथा बॉल अमितचा फटका पाहू शकाल मात्र क्षेत्ररक्षकाला फक्त पाहावं लागेल. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल. 6 धाबेसाठी हा दर्जेदार षटकार.
अमित केणी इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जसा आला ना आपला मात्र षटकाराने खातं ओपन केलंय. गोलंदाज श्रेयश मुंगाजी आता मात्र विचार करतोय कशा प्रकारे पुढला बॉल फेकावा, कारण पहिल्याच आल्या आल्या फलंदाजाने षटकार टोकलाय. षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा मात्र बॅटच्या टोकावरती चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू मात्र नोमॅस लँड मध्ये पडतोय. तत्पूर्वी 2 धाबासंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने आता समाधान मानावं लागेल. प्रयत्न झाले नाही आहेत आणि 2 धाबेच्या मदतीने आता भगतवाडी संघाची धाबसंख्या 26 आकड्यावरती एक बाद आपण पाहता पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना. आणि दुसऱ्या ओव्हरमधला अंतिमचा बॉल अमित केनी मात्र जसा आला ना त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला तर 2 रन्स आल्या. धाबसंख्याचं चांगलं टार्गेट येथे उभारला जातोय. 5 षटकाची बाच आहे हे माहिती आहे, परंतु संघाची धाबसंख्या एक बाद 26 आकड्यावरती. श्रेयश मुंगाजीच्या षटकातील दुसऱ्या ओव्हरमधला अंतिमचा बॉल समोर अमित केणी. श्रेयश मुंगाजीच्या षटकातील शेवटचा बॉल चांगला चॉपराक दिलाय, मात्र शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळेल, सिंगल रन्स आली. 2 ओव्हरचा खेळ पहिल्या पूर्वार्धामध्ये पूर्ण झाला आणि आपण पाहिला तर प्रथम फलंदाजी करताना भगतवाडी संघाची धाबसंख्या एक बाद 27 धाबसंख्या. नियती स्पोर्ट आयोजित RR ट्रॉफी 2026 म्हणजे या स्पर्धेचे सर्व आपण पाहिलं तर नियती स्पोर्टचे अध्यक्ष माननीय श्री वासुशेठ भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगली संकल्पना आपण पाहतात. आज कुमार वंश वासुदेव भोईर आणि अंश वासुदेव भोईर यांचा वाढदिवस आणि नियती स्पोर्ट कोळी कोपर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. स्वर्गवासी आत्माराम शेठ पाटील हा क्रीडांगण संकुलन मानघरचा आणि या मैदानावरती एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीस आली. पहिला सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर आर्या स्पोर्ट ओवली संघ प्रथमतः क्षेत्ररक्षक करतोय आणि त्याच्या केसमध्ये भगतवाडी संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना पाहता. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला अमित केडे आणि त्याच्या साथीला फलंदाज रुद्र भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतात. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहिला तर ज्याचा डंका आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये असू दे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये बराच अनुभव असणारे एक रुजलेले अनुभवी आपण पाहतात. रिवाल मात्रे रवींद्र मात्रे हे मात्र वैयक्तिक पहिला आणि सामील 3ऱ्या गोलंदाजासाठी येतात आर्या स्पोर्ट ओवळे संघासाठी. आणि सामोरे मात्र अमित केनी. अमितच्या बॅटमधून एक षटकार आलाय, एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून आपण पाहिला षटकार आल्या स्वतःच 6 धावेने खातं ओपन केलं रवींद्र मात्रे. पहिलाच बॉल. आता मात्र अमितला फक्त पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची वेरिएशन आहे. आपण पाहिला तर पहिला बॉल डॉट पिकलाय. संघाची धाबसंख्या एक बाद 27 आकड्यावरती. 1 विकेट लॉस 27 रन्स आपण पाहतात. भगतवाडी संघ जो प्रथम फलंदाजी करतोय. षटकातील दुसरा बॉल टॅप पद्धतीने पटका सजवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू पकडी पेकेपर्यंत सिंगल रन्स मिळेल. एका धाबेने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या आपण पाहिलं एक बाद 28 आकड्यावरती.
28 धावसंख्या रवींद्र मात्रे आर्या स्पोर्ट ओले संघाच्या वतीनं आपण तिसरं षटक बदलताना पाहता. एका साईडला विचार केला तर अमित केनी आणि त्याच्या साथीला रुद्र भगत, जो रुद्र भगतचा विचार केला ना तर सलामीसाठी आलेला हा फलंदाज आहे. आणि नक्कीच डावखुरताचा फलंदाज अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय, एक चांगला खेळ बनवताना. परंतु या पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगला टार्गेट उभारला जाईल का पाहावं लागेल. एका साईडला अनुभवी गोलंदाज रवींद्र मात्रे आपण पाहतात, इथे क्षेत्ररक्षक सजवला जातोय. संघर्ष धावसंख्या एक बाद 28 रन्स. नव्हता कुठला कायदा, नव्हता कुठला कलम, सुखाने नांदत होती प्रजा, रणनीतीच्या शिखरावरती एकमेव राजा शिव छत्रपती बसले होते. नक्कीच आपण पाहतात चांगला चेंडू हतलला होता, तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. इथे मात्र दुसऱ्या धावेचा कन्वर्ट केलाय. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धाबीने संघ पुढे जाईल. आता भगतवाडी संघाची धावसंख्या 1 बाद 30 धावा. पहिल्या पूर्वार्धामध्ये षटक क्रमांक 3 आणि 13 रन्स 1 विकेट लॉस आपण भगतवाडी संघाची धावसंख्या पाहतात. एका साईडला रुद्र भगत, रवींद्र मात्रे षटकातील पुढला बॉल बॅटच्या रनर मध्ये आला. स्विच साऊंडचा आवाज झाला. चेंडू मात्र हवाई सफर सीमा पार षटकारासाठी जातोय. चौथ्या बॉलवरती षटकार टोकलाय. सलामी वीर रुद्र मोकलच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 1 बाद 36 धावा. षटकातील पुढला बॉल लावडा अपील, मात्र पंचांचा बोट आमच्या आकाशाकडे आणि इथे मात्र आणखी एक विकेटचं पतन. दुसरा झटका मिळेल तो भगतवाडी संघाला. रवींद्र मात्रे चौथ्या बॉलवरती षटकार ठोकला होता. रुद्र मोकळले, त्याच मात्र फलंदाजाला LBW स्वरूपाने बाद केलं रुद्र भगतला. आता मात्र संघाची धावसंख्या त्या स्थितीमध्ये 1 बाद 36 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मात्रे आलाय. संघाची स्थिती पाहिली ना तर 2 बाद 36. लास्ट बॉल, तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा बॉल. शेवटचा बॉल इथे पत्र पाहायला मिळते ऑप्शनच्या बराच बाहेर. सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार आलाय. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 2 बाद 37 धावा. भगतवाडी या संघाची धावसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना रवींद्र मात्रेच्या षटकातील अंतिमचा बॉल अनिकेत मात्रेसाठी. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मात्र इथे सरांचे दुनियेत समांतर झाले, वाईट करार केला इशारा. ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. आणखी एक एक्स्ट्रा रन्स येईल आणि संघाची धावसंख्या इकडे पुढे 38 धावा. 2 बाद 38 धावा. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या ओव्हर मधला. अनिकेत मात्रे शेवटचा बॉल इथे पाहू शकाल. मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. इथे चांगलं जजमेंट आणि रे सागर गायकवाडने टिपला झेल. रवींद्र मात्रेचा षटक इथे झाला कंप्लीट. त्याला 2 विकेट सफलता प्राप्त झाल्या. चांगल्या प्रकारचा षटक आणि इथे मात्र तिसरा झटका मिळेल तो भगतवाडी संघाला. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या तब्बल 3 बाद 38 धावा.
थँक्यू टीजे. चला लगेच आपण शॉर्ट टीम मीटिंग करायची. आम्हाला पंचांचा कॉल येतोय की आपण जास्त उशीर करू नका. वेळेचं पाबंद असेल या स्पर्धेमध्ये. आपण वारंवार एकत्र येऊ नका. शॉर्ट टीम मीटिंग करायची. आर्या स्पोर्ट ओवले संघ लगेच आपण क्षेत्ररक्षक त्वरित सजवा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. आपण पाहिला तर भगतवाडी संघाची धावसंख्या 3 बाद 38 धाबा झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज सागर गरत आणि अमित केनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण भगतवाडी संघाची पाहतात. हॅलो. चला आपण थोडा विद्युत प्रॉब्लेम आणि पुढे एकदा मात्र सामन्याला होते सुरुवात. आपण पाहतात 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. संघाची स्थिती पाहिली ना तर भगतवाडी संघाची धावसंख्या 3 बाद 38 धाबा. आर्या स्पोर्ट ओवले रवींद्र मात्रे याचा अगोदरचा षटक पाहिला ना. 11 रन्स आणि 2 विकेट. सुंदर षटक आपण पाहिला तर चांगल्या प्रकारचा षटक. ओव्हर क्रमांक 4 फेकण्यासाठी आपण पाहतात मयूर गायकवाड आलाय. आर्या स्पोर्ट ओवले संघाचा हा गोलंदाज. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी येतोय. सामोरे मात्र अमित केनी आणि नॉस्टॅकला गोलंदाज सागर गरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचे 12 बॉल आहेत. या 12 बॉल मध्ये आता टोकम टोक फलंदाजी करावी लागेल. कारण आर्या स्पोर्ट ओवले संघ देखील चांगला एक बलाढ्य संघ आहे. या संघापुढे चांगला टार्गेट उभा राहावा लागेल. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये पाली संघाने हायस्कोर आपण पहिला उच्चांक गाठला होता तो 73 रनचा. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात योगेश केनी याच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेचा जो लेखाजोखा
नक्कीच आपण पाहिलं तर मित्रांनो आम्हाला सर्व काही माहिती गुणलेखच्या भूमिकेमध्ये आम्हाला योगेशच्या माध्यमातून मिळाली जातोय. ओव्हर क्रमांक 4 मयूर गायकवाड सामोरे अमित केनी. चौथ्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सरांचा इशारा आमच्यापर्यंत ऑप्शनच्या बराच बार जातो. वाईट करार आलाय. एक्स्ट्रा रन्स मिळेल एका धाब्याने. आता मात्र भगतवाडी संघाची धाबसंख्या 3 बाद 39 धाबा. 3 बाद 39 धाबा. 12 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. अमितच्या बॅटमधून आल्या आल्या स्वतःचा 6 धाब्याने त्याने खातं ओपन केलंय. मयूर गायकवाड चौथ्या षटकातील हा पहिला बॉल. पहिला बॉल परंतु काय घडलंय इथे पाहू शकाल. मात्र हिट करण्याचा प्रयत्न झालाय. सरांच्या दोन्हीत समांतर झाला. नेक्स्ट टाइमच्या बराच बार जातोय. 1+1 अशा 2 धाबा आल्यात. 2 धाब्याने संघ आता पुढे जाईल तो भगतवाडी संघ. एक्स्ट्रा रन्स 3 आल्यात. संघाची धाबासंख्या मात्र 41 आकड्यावरती. 3 बाद 41 धाबा. आता स्ट्राईक मात्र प्रथमतः आपण पाहतात येतो सागर गरत जो युनाइट नंबर 5व्या क्रमांकावरती आलाय. सागर गरत भगतवाडी संघाचा हा फलंदाज आपण पाहता. एका साईडला मयूर गायकवाड जो षटक क्रमांक 4 तर आपण पाहता. आजचा आपण पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिमची रात्र मेगा फायनलची रात्र आणि पहिली मॅच पहिला पूर्वार्ध. फोर्टी 1 रन्स विकेट लॉस. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह .com च्या माध्यमातून घरी बसल्या लाडक्या प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतात. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतात. मयूर गायकवाड षटकातील हा पहिलाच बॉल. पहिला बॉल आडव्या पट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाने अगोदर जाणलं होतं. हा चेंडू मात्र डॉट होतो. यष्टांच्या वरून जाईल. सगळ्याची धाबसंख्या 41 आकड्यावरती. 3 बाद. चौथं षटक आहे. परंतु आता सागर गरतला माहिती आहे अटॅक अँड फलंदाजी करायची आहे. आपल्याला आता टार्गेट जर सेट करायचं आहे तर मोठे फटका येणं गरजेचं आहे. कारण आर्या स्पोर्ट ओवले संघाकडे देखील आपण पाहिला तर चांगले असे खेळाडू आहेत. सागर गायकवाड आहे. प्रतीक आहे. असे बलाढ्य खेळाडू आहेत. त्यामुळे चांगला टार्गेट करावा लागेल. पहिलाच बॉल टोक कम टोक. लाजचा बाप. बिग 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 षटका टोकलाय. ब्रँडेड. 47 आकड्यावरती. सागर गरतला माहिती आहे आता आपल्याला सुरुवातीपासून असे फटके घेणं गरजेचं आहे. या पटक्यांची नित्यांत गरज आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये जरी आपण फलंदाजी करत असो. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला पाली संघाने 73 धाबींचा उच्चांक गाठला या स्पर्धेमध्ये. हे देखील आपण आमचे गुडील आम्हाला माहिती देतात. अतिशय चांगला क्रीडांगण आपण पाहतात मित्रांनो. हा मानघरचा क्रीडांगण चर्चेचा क्रीडांगण आपण नेहमी ऐकत असतात. ज्याचं नाव स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडांगण हा संकुलन मानघरचा पाहतात. आणि अतिशय एक चांगला दिमागदार आपण हा मैदान जर विचार केला तर पाहिला तर सभोवती नक्कीच आल्या आल्या माणसाचं मन हरपून जाणारा हा मैदान आपण पाहता. स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडांगण. षटकार टोकला आपण पाहिला फलंदाजाने सागर गरजच्या बॅटमधून. एका साईडला मयूर गायकवाड. षटकातील पुढला बॉल. पुढला बॉल यॉर्कर पद्धतीचा पेकला चेंडू हलवार पद्धतीने पटका सजवलाय. एकच धाव मिळेल. सिंगल धाव मिळाली आणि एका धाबीच्या मदतीने आता भगतवाडी संघाची धाबसंख्या तब्बल 3 बाद 48 धाबा. 2 फलंदाज चांगल्या प्रकारचा खेळ करतात. आता अमित आलाय. अमित केनी. एका साईडला सागर गरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 4 दल देतो आर्या स्पोर्ट ओवले संघाचा मयूर. मयूरच्या षटकातील पुढला बॉल. पुढला बॉल कबरच्या क्षेत्रामध्ये पटका निवडलाय. क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला आडवी पेकीपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि इथे पाहता पाहता काय घडलाय आणि विकेट क्रमांक 4 इथे परतावा लागेल फलंदाज अमित केनीला. तो खेळाडू कक्षामध्ये. इथे मात्र आपण पाहिला तर 4 विकेट्स गमावले.
पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना भगतवाडी संघाची धाबसंख्या टोटल रन्स पाहिलं तर 49 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश भगत आलाय. प्रथमेश भगत भगतवाडी संघाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओव्हर क्रमांक 14 त्यांना मयूर गायकवाडला पाहता 4 बाद 49 रन्स स्कोरबोर्ड होते. आपण पाहतात पहिला पूर्वार्ध घड्याळामध्ये 7:15 झाली आणि पहिला पूर्वार्ध ती चालू आहे. चौथे षटक आणि षटक दिला आपला बॉल लाच बाब चेंडू हाताळलाय. इथे मात्र चेंडू अडवीपर्यंत एकदा कंप्लीट झाली. एका धावावर समाधान मानावाचं लागेल भगतवाडी संघाला. एका धाब्याने संघ पुढे जाईल. संघाची धाबासंख्या 50 प्लस झाले ते पण 50 धाबा झाल्यात आणि या षटकातील शेवटचा बॉल अंतिमचा बॉल आहे. चौथ्या षटकातील 50 धाबा. आता मात्र स्ट्राईकवरती फलंदाज सागर घरत त्याच्या बॅटमधून चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता. मिड विकेटच्या रिझनमध्ये एक चांगला षटकार आला होता. 50 धाबा 4 बाद भगतवाडी संघाची धाबासंख्या. आता शेवटचा बॉल चौथ्या षटकातील शेवटचा बॉल मयूर गायकवाडच्या षटकातील शेवटचा बॉल पॉइंटच्या रिझन मध्ये पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. इथे मात्र थोडा चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता परंतु एका धावावर समाधान मांडलाय. 4 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर भगतवाडी संघाची धाबासंख्या तब्बल 4 बाद 51 धाबा. जास्त आपण उशीर करू नका. आर्या स्पोर्ट ओले संघ शॉर्ट टीम मीटिंग करायचे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 रन्स. चला नेक्स्ट मॅच पुढली मॅच आपल्याला असेल देवान शिलेबड चिंचपाडा आणि लक्ष्मी नारायण कोहली. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा पहिला कॉल आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी या जसा पहिला पूर्वार्ध इथे संपेल लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतात. आज स्पर्धेचा अंतिमची रात्र आमचे सन्माननीय वासुशेठ भोईर यांच्या माध्यमातून नियती स्पोर्ट RR ट्रॉफी आपण पाहतात. आज कुमार वंश वासुदेव भोईर आणि अंश वासुदेव भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण कोलीकोपर यांच्या माध्यमातून स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील या क्रीडांगण संकुल मनगरच्या क्रीडांगणावरती अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आली. चला आपल्यासाठी पहिला कॉल आहे. शेवटचा षटक लास्ट ओव्हर. पुन्हा एकदा रवींद्र मात्रे रिबाल मात्रे आपण पाहतात ज्याच्याकडे चांगल्या अगोदरच्या 11 रन्स आणि 2 विकेट्स घेतले होते. पुढे एकदा मात्र अंतिमचं षटक फेकण्यासाठी पूर्वार्धामधला पहिला बॉल. पहिलाच बॉल फलंदाजाला बेट केला. फलंदाजाला फक्त पाहावं लागेल कारण रवींद्र मात्रे एक कसलेला एक अनुभवी त्याच्याकडे अनुभव आहे. गोलंदाजी कशा प्रकारे करायची आणि तो मारा मात्र ते वापरला जातोय. सगळ्याची धाबसंख्या आपण पाहिला ना तर तब्बल 4 बाद 51 धाबा. सामोरे फलंदाज सागर घरत आहे. नॉस्ट्राईकला प्रथमेश भगत आहे. रिबाल मात्रेच्या षटकातील दुसरा बॉल. आणखी मात्र इथे चौपरा घ्यायचा होता परंतु हा चेंडू मिस झाला. एक सिंगल रन्स मिळेल. लेग बायचा इशारा सरन्स आमच्यापर्यंत आला. संघाची धाबसंख्या एकीने पुढे जाईल. भगतवाडी संघाची धाबसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 4 बाद 52 धाबा. 4 बाद 52 धाबा स्कोरवरती पाहता पहिल्या पूर्वार्धामध्ये अंतिमचा षटक रिबाल मात्रे. तरी अगोदरचा षटक हाताळताना देखील आपण पाहिला 2 विकेट्स आणि 11 रन्स खर्च केल्या होत्या. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. षटक क्रमांक 3 हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा मात्र अंतिमचं षटक 5वे षटक हाताळताना आपण पाहतात. आता प्रथमेश भगत डावकर्त्याचा फलंदाज झालाय. या पहिल्या सत्रामधले अंतिमचे 4 बॉल उरलेत. रवींद्र मात्रे षटकातील 3रा बॉल. लाज शबाब लाव दापील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक सिंगल रन्स लेग बायचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. तो 4 बाद तब्बल 53 धाबा. 4 बाद 53 धाबा. आता धाबसंख्येवरती अंकुश लावलाय. लगाम लावली. शांत ठेवलंय मात्र भगतवाडी संघाचा खेळाडू कक्ष. त्या खेळाडू कक्षामधून आवाज येत होता परंतु कुठेतरी रवींद्र मात्रेने जी गोलंदाजी केली जी ताकदीचा वापर केलाय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहता. षटकातील पुढला बॉल. समोर मात्र फलंदाज आपण पाहिला ना तर सागर गरज ज्याच्या बॅटमधून आल्या षटकार टोकला होता त्या फलंदाजाला देखील शांत ठेवलंय. एक चेंडू चांगल्या प्रकारे स्ट्रेट पद्धतीने पटका सजवलाय.
क्षेत्रक्षक चांगला कलेक्शन करतोय पिकीपर्यंत सिंगल रन्स मिळेल एखादाभर समाधान मानावं लागेल. इथे रिवाल मात्र आपली एक करिश्माई जादूगिरी इथे मात्र करताना आपण पाहता चांगल्या प्रकारची गोलंदाजी. संघाचे धाबसंख्या एकने पुढे धाबसंख्या 54 या आकड्यावरती 4 बाद आणि षटकातील शेवटचे 2 बॉल आहेत. या पहिल्या पूर्वार्धामधला पहिल्या सत्रामधल्या अंतिमचे 2 बॉल राहिलेत. 4 विकेट लॉस 54 रन्स भगतवाडी संघाची धाबसंख्या पण स्कोरबोर्डवरती पाहता षटकातील हा 5वा बॉल. 5वा बॉल आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न सेकंड स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय. एकच रन्स मिळेल आणि सरांचा इशारा लेग बायचा येतोय. विशू कोहली सर आमचे आणि राजेशजी पाटील सर नॉस्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये. संघाच्या धाबसंख्या एकने पुढे 4 बाद 55 धाबा आणि या पहिल्या पूर्वार्धामधला अंतिमच्या षटकातील हा अंतिमचा बॉल. सुंदर गोलंदाजी शेवटचा बॉल रवींद्र म्हात्रे समोरील फलंदाज सतीश गरत. शेवटचा बॉल देखील आपण पाहिला ना सुंदर फेकला. 2 षटकातली 2 स्पेल फेकताना पाहिला रवींद्र म्हात्रे रिवाल म्हात्रेला आणि काय दर्जेदार गोलंदाजी केली. आर्या स्पोर्ट ओवले संघाचा जर आपण विचार केला ना तर नक्कीच इथे धाबसंख्येवरती जास्तीत जास्त लगाम लावण्याचं काम केलं तो रवींद्र म्हात्रे रिवाल म्हात्रेने. अतिशय सुंदर 2 षटक इथे स्पेल हाताळताना आपण पाहिला. पहिला पूर्वार्ध समाप्त झाला आणि संघाची धाबसंख्या स्कोरवरती लागली तब्बल 4 बाद 55 धाबा. जर चला आपण इथे लक्ष्मी नारायण कोहली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला देवांशीले पण चिंचपाडा संघ आपला कर्णधार यायचा टॉस करण्यासाठी. कारण एकीकडे टॉस होईल लगेच दुसऱ्या मॅचची आणि उतरलेला देखील सुरुवात होती. लक्ष्मी नारायण कोहली आणि देवांशीले पण चिंचपाडा ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला 2 कर्णधार या एकीकडे उतर द्यायला सुरुवात होती.
चला आपण टॉस करूया. देवाशिले बडा चिंचपडा आणि एका साईडला लक्ष्मी नारायण कोळी. चला दोन कर्णधार आहे आपण. चला आयोजक या आपण टॉस करतो. तर जिगर शेठ करावकर या. चिलेबड चिंचपाडा ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टोटल रन्स 56 धाबेचा टार्गेट येणाऱ्या 30 बॉल मध्ये आर्या स्पोर्ट ओवले संघाला पूर्ण करायचं. पहिली मॅच दुसरा सत्राला होती सुरुवात. एकीकडे टॉस होती. जिगर करावकर दादांच्या शुभास्ते आपण टॉस करतो. एकीकडे पण टॉस करतो. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील पहिल्या रात्रीमधली दुसरी मॅच लक्ष्मी नारायण कोळी आणि त्याच्या गेस मध्ये देवाश 11 चिंचपडा भगतवाडी संघ. गेम ऑन. दुसऱ्या सत्र सुरुवात. पहिला बॉल सुंदर बॉल बेगला पण पाहिला तर रुद्र भगत काय त्याची मात्र रणमेक विकेट आपण पाहिला. एकीकडे टॉस होतोय दुसरा मॅचची जिगर दादांच्या शुभास्ते. तर टॉस जिंकला देवबाज शिलेबड चिंचपाडा संघाने. नेक्स्ट मॅच जसा मात्र सामना संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. पण ते मात्र फटका चांगला आलाय. चेंडू मात्र आउट ऑफ द पार झालाय. सीमा रेषा पलीकडे टोकलाय. हा दर्जेदार षटकार. सागर गायकवाडच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. स्वतःचा 6 धाबेने खातं ओपन केलंय. या मॅच मध्ये 56 धाबेचा टार्गेट पूर्ण करायचा आहे तो आर्या स्पोर्ट ओवले संघाला जिंकण्यासाठी. आपण पाहू शकाल रुद्र भगत षटक क्रमांक पहिला फेकतोय. दुसऱ्या सत्रामध्ये 56 धाबेचं लक्ष पूर्ण करायचं आहे. षटकातील पुढला बॉल. चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहू शकाल. येथे पैकी पर्यंत नक्कीच हा चेंडू डॉट जातोय. एक सुंदर डॉट बॉल आला. सगळ्याची स्थिती पाहिलेला तब्बल 6 रन्स आपण स्कोर होते. आता आजच्या रात्रीतील ही पहिली मॅच आपण एन्जॉय करता. स्टार टेनिस क्रिकेट live.com माध्यमातून आर्या स्पोर्ट ओवले आणि भगतवाडी ही लढत आपण पाहता. रुद्र भगतच्या षटकातील पुढला बॉल सागर गायकवाड साठी. चांगला फटका चांगला क्लिक केलाय. चेंडू जाईल मात्र थांबणार नाही आहेत. इथे मात्र आउट भी फास्ट आहे. चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय. नक्कीच आपल्या देखील लक्ष वाईट डीजे सगळ्याची धाबसंख्या आपण पहिला 10 या आकड्यावरती. पुढे एकदा रुद्र भगत समोर फलंदाज सागर गायकवाड. षटकातील पुढला बॉल पुलटाच बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. इथे पाहू शकाल मात्र चेंडू येतोय दन करता 4 धाब्यासाठी बाग टू बाग दुसरा चौकार. सगळ्याची धाबसंख्या 4 ने पुढे. धाबसंख्या आपण पाहिला तर 14 या आकड्यावरती. ठोकम ठोक फलंदाजी टिटपट टॅट आपण पाहता सागर गायकवाडला. येथे मात्र तो पटक्याची आतिषबाजी करतोय. चौकार हॅट्रिक वरती आलाय. रुद्र भगत षटकातील पुढला बॉल फेकेल. पुलटाच बॉल आणखी मात्र सागरने नेला. मात्र चेंडू सीमा रेषा बाहेर. गाव कोणाच्या डोक्यावर षटकार.
तर कोळी 40+ मास्टर आमचे संदीप दादा करावकर इथे उपस्थित आहेत. आपण यायचं आहे या मंचामध्ये आपलं सहर्ष स्वागत. येणाऱ्या पाहुण्यांचं पुढे एकदा मी सहर्ष स्वागत करतो. तो आर्या स्पोर्ट उलेस संघाला आता ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज सागर मात्रे आलाय. एका साईडला डॉट स्ट्राईकला सागर गायकवाड आहे. तर षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण पाहू शकाल मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय, पण तो फटका फसलाय, एलिव्हेशन कमी झाला आणि पहिला झटका मिळेल तो आर्या स्पोर्ट ओवले संघाला. परतावा गेल फलंदाज समीर गायकवाडला खेळाडू कक्षामध्ये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये युनाइट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीक पाटील, सागर गायकवाड A1 जोडी आणि पहिला आर्या स्पोर्ट ओवले संघासाठी चांगलं खेळ केलंय या दोन्ही खेळाडूने. प्रत्येक साईडला विचार केला ना तर सागर मात्रेचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट संपादित केलंय. षटकातील दुसरा बॉल, प्रत्येकसाठी चांगला फटका पाहू शकाल. लॉंग ऑन मध्ये चेंडू एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय. पीके पर्यंत सिंगल रन्स आली. एका धाब्याने संघ पुढे जाईल तो आर्या स्पोर्ट ओवले संघाची धाब्यासाठी एक बाद 21 धाबा. 56 धाब्याचं लक्ष पूर्ण करायचं मॅच मध्ये या दुसऱ्या सत्रामध्ये तो आर्या स्पोर्ट ओवले संघाला. सागर गायकवाडचा अगोदरच्या षटकामध्ये जो खेळ पाहिला ना सर्वांची बळ त्याने जिंकले. तोच सागर गायकवाड आता स्ट्राईक वरती आलाय. चांगली स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आले, चौकार आला, षटकार आला. चौकार षटकारांची एक चांगली मात्र भाषा आपण पाहिला. आता मात्र झील होता सागर गायकवाडचा, परंतु ते काय घडला, प्रयत्न चांगला होता. इथे मात्र षटकार चांगला अडवला जातोय. आपण पाहिलं तर सिंगल रन्स आली. तत्पूर्वी आपण इथे मांडण्यावर उपस्थित आहेत आमचे सन्माननीय अनिल शेठ कुटले साहेबांचा शुभ सन्मान. चला तिसऱ्या पंचाची मागणी केली, आपण चेक केला जाईल. तर मायची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन अनिल शेठ कुटले साहेबांचा शुभ सन्मान केला जातो मान्यवरांचा. कारण स्पर्धा आहे माडाची, अभिमानाची आपण पाहता मित्रांनो आज. आणि येणाऱ्या पाहुण्यांचा शुभ सन्मान नक्कीच होत राहील. मात्र इथे मात्र रिपोर्ट केलाय, नक्कीच सेफ आहे, चेक केला. आमचे तिसरे पंच शैलीजी चव्हाण सराडे एक चांगलं क्षेत्ररक्षक झालं. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सुबोध मात्रे याने जिथे मात्र अजय आपण पाहिलं ना सागर गायकवाडने फटका चांगला ठोकला होता, परंतु तेवढं प्रयत्न चांगलं झालं क्षेत्ररक्षकाचं. आता प्रतीक पाटील आलाय. एका साईडला मात्र गोलंदाज सागर मात्रे. पुढला चेंडू मात्र कार्पेटच्या साईडने फटका सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडू आडवी पर्यंत इथे बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि बघता बघता इथे तिसरे रन्स देखील कंप्लीट झाले. 3 धावा कंप्लीट केल्यात या दोन्ही फलंदाजाने आणि संघाची धाबसंख्या आता 3 ने पुढे धाबसंख्या झाली ती 25 आकड्यावरती. 25 रन्स 1 विकेट लॉस आपण स्कोरवरती पाहता 25 धाबा. चला देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाने टॉस जिंकलाय. लक्ष्मी नारायण कोळी. जसा सामना संपेल देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ आपण निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. षटकातील पुढला बॉल सागर मात्रेचा. सुंदर बॉल परंतु मात्र पंचांचे हात दोन्ही समांतर झाले, कारण ऑप्शनच्या बराच बाहेर आहे. वाईट करार केला. 100 रन्स मिळेल. एका धाब्याने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या 26 आकड्यावरती. 4 बॉल फेकलेत सागर मात्रेने आपण पाहिलं तर. आणि
एका साईडला मात्र सागर गायकवाड आर्या स्पोर्ट ओवले संघाचा हा फलंदाज विस्फोटक फलंदाजी अनेक त्याच्या मात्र खेळाडूच्या खेळामध्ये पाहिलेत आणि आज देखील या मानगरच्या क्रमांकनावरती या स्पर्धेमध्ये आपण पाहता शक्यतो पुढला बॉल फुलटॉस बॉल सागरने उडवलाय सीमा रेषच्या पलीकडे 5चा इशारा नो बॉल 1+6 टोटल रन्स आल्या 7 धावा टोटीचे. आता परेडचा बॉल पुढला बॉल सागर गायकवाड विस्फोटक फलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये गाजवणार आहे आर्या स्पोर्ट ओवले संघासाठी खेळणारा एकमेव खेळाडू आपण पाहिला तर सागर गायकवाड त्याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा चांगले स्ट्रोक पाहिलेत. संघाची धाबसंख्या 33 रन्स 33 धाबा. 23 धाबेची गरज राहिली. चला आपण गोलंदाजचा रिव्ह्यू चेक केला जातोय. नक्कीच आपण नो बॉल आहे शैलेजी छब्बान सरनाडे मला देखील चेक केला आणि नो बॉलचा इशारा. फ्रीटचा बॉल समोर अजय गायकवाड 23 धाबेची गरज राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सुंदर बॉल स्वतःच्या बॉल मध्ये अडवलाय चेंडू मध्ये आता दॉड जातोय. 33 धाबा झाल्या तर 23 धाबेची आवश्यकता आहे. 5 षटकामध्ये 56 धाबेचं लक्ष पूर्ण करायचं आर्या स्पोर्ट ओवले संघाला. सागर मात्रेच्या षटकातील शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील अंतिमचा बॉल शेवटचा बॉल खेळून काढलाय आपण पाहू शकाल. एकच धाव सागरने मात्र कंप्लीट केली. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिला ना तर आर्या स्पोर्ट ओवले संघाची धावासंख्या एक बाद 34 धावा. मैदानामध्ये पाण्याची मागणी. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. चला पाण्याची मागणी पंचांची आलेली आहे आपल्याला. आता मात्र येणारे बॉल उरलेत 18 आणि 22 धाबेची आवश्यकता. स्टार टेनिस क्रिकेट live.com माध्यमातून घर बसल्या लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपण मित्रांनो पाहतात. खूप सुंदर स्पर्धा. काल स्पर्धेला सुरुवात झाली. आपण जर पाहिला 2 दिवसाची शृंखला आणि त्यानंतर नियती स्पोर्ट आयोजित RR ट्रॉफी म्हणजे वासुदेव भोईर यांच्या माध्यमातून कुमार वंश वासुदेव भोईर आणि अंश वासुदेव भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा पाहता. हॅलो थँक्यू. येणारे 18 बॉल 22 धाबा. 18-22 धाबेची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण जर विचार केला ना तर सागर गायकवाड वैयक्तिक 10 बॉल आणि 28 धाबा संख्येवरती गेलतो. कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम आहेत. 10 बॉल 28 धाबा संख्येवरती आपण पाहतात फलंदाज सागर गायकवाड. षटक क्रमांक 3 पहिला बॉल. पहिलाच बॉल मात्र चांगला फटका स्केअरच्या रिजन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू आडवी पर्यंत येते. बघता बघता 2 धाबा पूर्ण झाल्यात आणि 2 धाबीच्या मदतीने आता मात्र आर्या स्पोर्ट ओवले संघ पोहोचलाय तब्बल 36 आकड्यावरती. 36 धाबा आपण पाहता. 17 चेंडू आणि 20 धाबा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम.
अमित केनी ओव्हर क्रमांक 3 फेकण्यासाठी आपण पाहता. नक्कीच अगोदरच्या पहिल्या सत्राचा विचार केला जशा प्रकारे ते आपण क्रमांक पाहिला ना त्याच प्रकारे गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा. नक्कीच आम्हाला गोललेखक माहिती देतात स्पर्धेचा लेखा चौका. आता बॉल उरलेत 17-20 36 धाबा लागल्या 56 धाबेचं लक्ष. आता 17 बॉल 20 धाबा हव्या आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आर्या स्पोर्ट ओले संघाला विशू कोहली सर अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्या पंचांची आपण भूमिका पाहिली. त्यानंतर राजेशजी पाटील पारगाव शिकत दिला पुढला बॉल. सुंदर बॉल फिंगर रोल केला. आपण पाहिला सागर गायकवाडला आता मात्र हा भेट केला चेंडू सगळीकडे पुन्हा बदले. 16 आणि 20 धाबा 16 बॉल 20 धाबा 56 धाबेचं लक्ष आहे. पण विचार केला ना एक विस्फोटक पारी अद्याप खेळतो मैदानाच्या आतमध्ये सागर गायकवाड. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले षटकार आलाय चौकार आलाय. तोच सागर गायकवाड स्ट्राईक वरती आहे. एका साईडला गोलंदाज अमित केनी रिबस अटेंड करायचा प्रयत्न होता. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते. काय घडेल आता नक्कीच सेफ झोन मध्ये प्रतीक पाटील. मॅचला मजा येईल नक्कीच आपण पाहताना मॅचला ट्रेडिंग आहे. सामना संपलेला नाही शर्यत तिथे संपलेलं नाही कारण कोणीही ते जिंकलेलं नाही. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये अनेक असे पण सामने पाहिलेत. या मॅचला मजा येणार. सुंदर बॉल आणखी एक फेकलाय मात्र चांगला चेंडू मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू अडवलाय. आता मात्र सामना जड होत चाललाय. 14 बॉल 20 धाबा 14 चेंडू 20 धाबा 14 बॉल 20 धाबा 20 धाबा 14 बॉल च्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला ठोकम ठोक फलंदाजी केली होती. त्या फलंदाजाला शांत ठेवलं सध्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू पडतो ते गच्चाल क्षेत्ररक्षक चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू फेकला होता अमित केनीने. आता मात्र एक सिंगल रन्स मिळली सागर गायकवाडला. संघाची धाबसंख्या 1 पुढे धाबसंख्या झाली टोटल रन्स 37 धाबा. आता बॉल उरले तर 13 बॉल 19 धाबा. प्रतीक पाटील आला स्ट्राईक वरती. 13 बॉल 19 धाबा हव्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 13 बॉल 19 धाबा शेवटचा बॉल देखील मात्र सुंदर आलाय. या मॅचला आता मात्र टर्निंग फुटलाय. आपण पाहिलं तर भगतवाडी संघाचा हा गोलंदाज ज्याने हाय हँडसम गोलंदाजी केली. आता मात्र 12 बॉल आणि मॅच मध्ये जिंकण्यासाठी 19 धाबा. आपण जर विचार केला ना सुंदर षटक हातला. या षटकामध्ये रन्स आल्यात त्या फक्त आणि फक्त 3 धाबा. सुंदर षटक अद्याप सामना संपलेला नाही. चला शॉर्ट टीम मीटिंग करायची आपण. भगतवाडी संघ आम्हाला तर थोडंसं पण सहकार्य करा. वारंवार एकत्र येऊ नका. आता या मॅच मध्ये 12 बॉल 19 धाबा हव्या आहेत. या मॅच मध्ये आर्या स्पोर्ट ओले संघाला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही विस्फोटक फलंदाज आहे प्रतीक पाटील आणि सागर गायकवाड ज्याने अनेक वेळा आर्या स्पोर्ट ओले संघासाठी चांगला खेळ केलाय. आज देखील या मॅच मध्ये त्यांना आता मात्र नक्कीच पुनरागमन करावं लागेल. 12 बॉल 19 धाबा षटक क्रमांक 4 गोलंदाज तेजस आंधळे आलाय. भगतवाडी संघाचा गोलंदाज भगतवाडी संघाचा देखील परफॉर्मन्स आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय. एक चांगला यंग टॅलेंटचा हा संघ आहे. तो देखील हार मानण्यामध्ये राजी नाही आहे. या मॅच मध्ये आपण पाहिला ना तर त्यांना सामना हा सोडायचा नाही. आपण जर पाहिलं चिकाटी दिली या षटकामागे. 12 बॉल 19 धाबा मैदानाच्या आतमध्ये आता सागर गायकवाड त्याची विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली तर तो सामना थोडा फसलाय. नक्कीच अडचणी येतील. अडचणीवरती मात करायला शिका. अडचणींना सांगू नका. त्या अडचणीवरती मात करायला शिकलं पाहिजे. आता 12 बॉल आणि 19 धाबा सागर गायकवाड एका साईडला मात्र आपण पाहिला ना तर तेजस आंधळे तर चौथ्या षटकातील पहिलाच बॉल दाखवलाय मात्र हवाई सफर सीमा पार नेतोय सागर गायकवाड. हा बिग 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 षटकार.
आज सागर गायकवाडला मी पाहिलं होतं उलवे नोटमध्ये, ज्याने मात्र अर्धशतक टोकलं होतं. संघच अडचणीत सापडला होता आर्या स्पोर्ट ओवळे संघ, पण तो तारणार ठरला होता. आता देखील त्याने तीच कामगिरी केली. आता सामना पुन्हा एकदा फिरला. येणारे 11 बॉल आणि मॅच मध्ये आता 13 धावा. सामना फिरवलाय. सागर गायकवाडकडे ती क्षमता आहे, ते व्हेरिएशन त्याच्या पटक्यापुढे पाहिला ना. अनेक वेळा चांगले स्ट्रोक त्याच्या कुठेतरी शांत थांबला होता, तो वाट पाहत होता या चेंडूची आणि त्यांनी मात्र वाट लावली. कारण आता येणारे 11 बॉल आणि 13 धावा. 11 बॉल 13 धावा. तेजस आंधळे एका साईडला मात्र सागर गायकवाड. तेजस षटक दिलं. हा दुसरा बॉल. पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल एकच रन्स मिळेल. एका धाबेने संघ पुढे जाईल, तो आर्या स्पोर्ट ओवळे संघ. संघाची धाबा संख्या 44 धाबा. 10 चेंडू 12 धाबा. प्रत्येक पार्टी स्ट्राईकवर द्यालाय. 10 बॉल 12 रन्स हव्यात. तेजस आंधळेचा हा षटक टर्निंग असेल. प्रत्येकाकडे मात्र सागर गायकवाड देखील पहिल्याच बॉल वरती त्याने षटकार टोकला होता. षटकातील पुढला बॉल. प्रतीक पाटीलचा हा फटका, सुंदर फटका. चेंडू मात्र तेवढं चांगलं झेल टिपलाय. आपण पाहू शकाल काय मात्र प्रयत्न केला. प्रथमेश बघत नाही आणि आता प्रतीक पाटीलला परतीचा इशारा दिलाय. दुसरा झटका होईल देतो आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. ठीक आहे. 9 चेंडू 12 धाबा. नवीन फलंदाज अमित मोंगाजी आलाय. 9 चेंडू 12 धाबा. तेजस आंधळे षटकातील पुढला बॉल देखील. आणखी एक मात्र विकेट मिळेल का? सामना फिरला जाईल का? आणि इथे मात्र आणखी बॅक टू बॅक दुसरा विकेट. इथे मात्र गोलंदाज तेजस आंधळे मात्र प्राप्त करतोय आणि तिसरा झटका मिळेल तो आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. सुंदर इथे गोलंदाजी करतोय तेजस आंधळे. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी हवी होती. आता 8 बॉल आणि 12 धाबा. 8 चेंडू 12 धाबा. आर्या स्पोर्ट ओवळे संघाला आजच्या या फायनल रात्रीतील पहिला मॅच आपण पाहता. एका साईडला भगतवाडी संघ, ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 55 धाबा. 56 धाबेचं लक्ष पूर्ण करायचं आहे तो आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. या मॅच मध्ये आपण पाहता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शक्ती बाबुल करायला नवीन फलंदाज. एका साईडला तेजस आंधळे षटकातील पुढला बॉल. पुढला बॉल इथे पाहू शकाल तिसरा विकेट मात्र प्राप्त होतो. लाजवाब विकेट हॅट्रिक संपादित केले. आता मात्र आपण पाहिला या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक. आता संघ मात्र संकटात सापडलाय तो आर्या स्पोर्ट ओवळे संघ, कारण आणखी 4था विकेटचा पतंग.
तेजस आणलेचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली, लाजवाब सामना फिरवण्याचा प्रयत्न करतोय तो. विकेट हॅट्रिक संपादित केली. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल रन्स, त्याच्यानंतर मात्र 3 बॉलवरती 3 विकेट. आता 7 बॉल 12 धाबा आर्या स्पोर्ट ओवळे संघाला जिंकण्यासाठी. सागर गायकवाड आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राकेश गायकवाड रायगड नक्कीच आपण पाहिलं तर टेनिसच्या अध्यक्ष आहेत आमचे राकेशजी गायकवाड. बोलतो आता मात्र संघ सध्या संकटामध्ये सापडलाय. तर 7 बॉल 12 धाबा, 7 चेंडू 12 धाबा. तेजस आंधळे चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा मात्र लावटा अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, पण तो हा चेंडू डॉट आलाय. अद्याप सामना संपलेला नाही, शर्यत येथे संपलेला नाही. इनमोशन ड्रामा इथे चालू आहे आपण पाहता. कारण 6 बॉल 12 धाबा. काय मॅचला रंगत आली. भगतवाडी संघ हार मांडण्यामध्ये राजी नाही, ओवळे संघ देखील त्या स्थितीमध्ये आहे. कारण सागर गायकवाड जतपूर्वी मैदानाच्या आतमध्ये आहे. या मॅचला मजा आहे. 6 बॉल 12 धाबा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर मॅचेस आपण एन्जॉय करतात आज या मानघरच्या क्रीडांगणावरती. 6 बॉल 12 रन्स आमचे सागरजी पाटील पारगाव, नक्कीच आमचे चेंडू मॅन. आणि आज आपल्याला या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाण्याची देखील पूर्तता केली जातोय, त्याचं देखील मनापासून आभार. 6 बॉल 12 रनची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. कोण जिंकेल, जिंकणार आहे तर फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. अनेक वेळा आपण सामने पाहिले. शेवटचा स्लॅग ओव्हर अमित केनी ज्याने आपण पाहिला 3रं षटक फेकलं होतं आणि फक्त 3 रन्स दिल्या होत्या, त्यावरती विश्वास दाखवलाय. 18 बॉल 22 धाबीची आवश्यकता होती आर्या स्पोर्ट ओवळे संघाला, तेव्हा मात्र 3 रन्स दिल्या होत्या 3ऱ्या षटकामध्ये. तोच मात्र अमित केनी आलाय. आणि आता मात्र सागर गायकवाड. कोण कुणावरती हवे ठरेल, येणारा वेल काल आपल्याला सांगून जाईल. कारण या मॅच मध्ये आता उरल्यात तर मात्र 6 बॉल्स आणि 12 धाबीची आवश्यकता. 17 बॉल 38 धाबासंख्येवरती सागर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये गेलतोय. अमित केनीचा पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. विश्व कोहली सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार आलाय. एक्स्ट्रा रन्स आली. आता 6 बॉल आणि 11 रन्स. 6 बॉल 11 धाबा. काय पहिल्या मॅचला मात्र उशीर जरी झाला असेल परंतु या मॅचला रंगत आली. मॅचला बॉल पाहिला तर रंगत आली. 6 बॉल 11 धाबा. पहिला बॉल फिरवलाय अमित केनेने, हा डॉट आलाय. आता 5 बॉल 11 धाबा. हम्मे केसेस कम नाहीये. भगतवाडी सांगून जातोय या मॅच मध्ये, कारण गोलंदाजीवरती टिचूक मारा करतोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. कडे येणारे 5 बॉल आणि आता मात्र 11 धाबा. 5 बॉल 11 धाबा. कंपल्सरी चेसिंग या मॅच मध्ये. सागर गायकवाडच्या बॅटच्या रनर मध्ये आला आणि ते मात्र हवाई सफर झाला, लँड झाला, सीमा पार. हा दर्जेदार षटकार सागरने ठोकलाय. जिंकू किंवा मरू, शत्रू संघ आम्ही युद्ध रलो. आपण सातत्याने पाहता हा मावला ओवळे संघाचा सागर गायकवाड. काय मात्र त्याची खेळी. 19 चेंडू मध्ये 44 धाबा. या स्पर्धेमधला आपण अर्धशतक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल का, कारण 5 रनची गरज राहिली. आणि आणखी एक मात्र दर्जेदार हा चौकार आलाय तो सागरच्या बॅट मधून. आता संघाला जिंकण्यासाठी 1 धाबीची गरज. आणि आपण जर पाहिला तर वैयक्तिक धाबासंख्या सागर गायकवाडची झाली. टोटल रन्स 48 धाबा. संधी आहे सागरला आपलं अर्धशतक इथे मात्र संपादित करण्याची. कारण एक सुंदर स्पर्धा मित्रांनो आपण पाहतात. आज नेक्स्ट मॅच 1 धाबीची आवश्यकता राहिली आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. येणारे बॉल उरलेत 3 बॉल 3 चेंडू आणि 1 धाबा. वैयक्तिक 48 धाबासंख्येवरती सागर खेळतोय. 48 धाबा. अर्धशतक राकेश गायकवाड नॉस्टॅकला आपण पाहतात आणि सागर गायकवाड. एका साईडला मात्र अमित. 1 धाबीची आवश्यकता राहिली. सागरनं दाखवून दिलं या मॅच मध्ये कशा प्रकारे मला शेवटपर्यंत राहायचं होतं. चांगला फटका पाहू शकाल. मात्र 1 रन्स कंप्लीट झाले आणि तिथेच
सागरने मात्र स्वतःसाठी स्वार्थ न जपता आपल्या संघासाठी शेवटपर्यंत लढला आणि आर्या स्पोर्ट ओवले संघ आपण हा सामना जिंकलात. हार्डलक भगतवाडी संघ आपण देखील चांगली फायटिंग केली आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण बाहेर होतात. एक चांगली स्पर्धा आपण पाहतात. हॅलो हॅलो दोन्ही संघाने आयोजकांशी संपर्क करायचा आहे लवकर आणि आपण स्वागत समारंभाकडे वळूया. वेस्ट एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वार आणि उद्योगपती विजयशेष शालिक डावूर साहेबांचा करूया स्पर्धेच्या माध्यमातून आरा ट्रॉफीमध्ये मनाच्या अंतकणापासून मुख्य आयोजक वासुशेठ भोईर